आनंद प्रभू बोलवल्यात. एक्सक्यूज मी, ऐका ना, माझा नंबर कधी आहे? नाव काय? भूषण कडू. गेला नंबर, जा घरी जा. अहो असं काय बोलताय? घरी जा म्हणजे काय? अहो मी कधीपासून इथे येऊन बसलोय, आल्यापासून मी इथून कुठे हल्लोच नाहीये. हा नंबर चुकू नये म्हणून मी एका नंबरला पण नाही गेलो. असं कसं म्हणताय? आणि उपजीविकेचं साधन म्हणून ही नोकरी माझ्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. थांबा थांबा, मस्करी केली. आता तुमचाच नंबर आहे पुढे. धन्यवाद. काय हो, अशी मस्करी करत जाऊ नका हो, खूप दडपण आलं. हा, आता दत्तू मोरे सोबत स्किट करायचं म्हटल्यावर दडपण हे येणार. अख्ख्या स्किट मध्ये फक्त 4 वाक्य आहेत. तुला कुठून एवढा कॉन्फिडन्स आणलायस तू? हे बघा, माझ्या कॉन्फिडन्सची काळजी करू नका, तुमच्या करिअरची काळजी करा. हे जे 25 येतात ना, हा बोनस आहे माझ्यासाठी. माझं काम वेगळं आहे आणि त्यात मी निष्णात आहे. निष्णात माणूस गेला, नाही तर मला मशनात पोचवलं असतं. नाही जाणार नाही, माझा लगेच नंबर येईल. मला जाता का म्हणे. हा असा तर मग साहेब कसे असतील बॉस? वाचव रे देवा. इंटरव्ह्यू इथंच भरलेत काय? काय इंटरव्ह्यू इथंच भरलेत काय? नाही नाही, चुकताय तुम्ही. अहो भरायला तो काय आठवड्याचा बाजार आहे का? अहो इंटरव्ह्यू हे कंडक्ट केले जातात किंवा ते सुरू असतात किंवा संपलेले असतात असं विचारायचं असतं. संपलेत का इंटरव्ह्यू? सुरू आहे का इंटरव्ह्यू? असं असतं ना ते. सॉरी भाया, माझा जरा भाषेचा ना लोचा आहे थोडा. माझा काय ना, मी दिनरातला मेहनत घालते पण काय सुधरत नाही. मी मेहनत घालते. नाही, जनरली काय असतं, लेंगा घालतो आपण, लुंगी घालतो, झालंच तर साष्टांग दंडवत घालतो. हा, नमस्कार म्हणजे मेहनत वगैरे घालत नाहीत. नाही काय? मेहनत करतो आपण. ओके. हा, आणि प्लीज जरा मला डिस्टर्ब करू नका. काय ऑलरेडी मी खूप टेन्शन प्रेशर मध्ये आहे. आज इंटरव्ह्यू आहे, मला जरा कॉन्सन्ट्रेट करू दे. तर काय लोचा नाही, तू कॉन्सन्ट्रेट कर. येस. काय नाव काय आलं तुझं? नाव काय आलं? नाव कुठे बोललोय मी? नाव माझं पद्धत आहे ना भाई आपली. नाव काय आलं तू? म्हणजे नाव काय तुझं? असं भूषण कडू. म्हणजे तुलाच भेटणार जॉब का? असं का वाटतंय तुम्हाला? म्हणजे अरे भूषण कडू याचा शॉर्ट फॉर्म काय होतो? भूक कडू. म्हणजे काय? गरजू भिकारी. म्हणजे तुलाच जॉब भेटणार. भाई आपल्या नावातच बघ ना तू, नम्रता संभे राव. राव आला की प्रॉब्लेम होतो, सगळ्यांना वाटतं मालकीन आहे. त्याच्यामुळे म्हणजे मला जॉब नाही भेटणार कडू. म्हणजे बॉसला माझं नाव ऐकून नुनुगंड आहे ना हा कडू? यार मला नाही काय म्हणजे मला जॉब भेटणार नाही यार. नाही, नुनुगंड असं नाहीये ते. न्यूनगंड असं आहे ते. काय आहे? न्यूनगंड. तू सॉलिड आहे यार, तुझी मराठी. थँक्यू. हे माझा लोचाच आहे यार. म्हणजे हे तुला कन्फर्म जॉब भेटणार यार. म्हणजे मला बिलकुल जॉब भेटणार नाही. म्हणजे मी यार उगाच आले यार एवढं लांब ना. म्हणजे मला वाटलं नोकरी भेटल, पगार भेटल, मस्त पैकी नवरा भेटल, हा बाळ बिळ पोरं बिराज घालल मी जन्माला. माझं कायच नाही. म्हणजे माझ्या आई बापाच्या डोक्यावर मी असं आयुष्यभर मी असा बोजा म्हणून राहायचंय. ऐका ना. म्हणजे माझं काय आयुष्यामध्ये येऊन काय माझा उपयोगच नाही काय? ऐका प्लीज प्लीज प्लीज, तुम्ही शांत व्हा. तू कसं बोलतोस? मी कशी बोलतोयस? ऐका ना प्लीज, असं रडू नका. मला तर टेन्शन मध्येच मी एकदम आता फुल टू फटंग झाली यार. ऐका ना प्लीज, शांत व्हा प्लीज. तुम्ही असं नका रडू. हे बघा, भेटणार नाही यार जॉब. मिळू शकतो. नाही भेटणार. मिळू शकतो. नाही भेटणार. अहो आशावादी राहा. नाही भेटणार. मिळू शकतो. नाही भेटत जॉब. मुळात त्याआधी भेटणारच नाही. ते भेटणारी बंद करा हो. म्हणजे भेटतात ती माणसं, मिळतो तो जॉब, नोकरी मिळते, माणसं भेटतात. त्यामुळे भेटणं बंद करा. आशावादी राहा. हे बघा, लक्षात घ्या, कुणाला कधी काय वाटेल आणि कोण कधी कुठली निवड करेल काही सांगू शकत नाही. म्हणजे
1000 लोकांचे ऑडिशन झाले आणि कॉमेडीसाठी निवडलं कोणाला तर निमिष कुलकर्णीला. त्यामुळे त्यांच्या मनात म्हणजे देवांच्या मनात काय असेल काय सांगू शकत नाहीये ना. अरे म्हणजे तू सच्ची मुच्ची बात बोलला यार. हा तुम्हाला मिळू शकतो. सच्ची म्हणजे मला भेटेल ना जॉब. मिळेल मिळू शकतो. हा आपण इंटरव्ह्यू देऊया नंतर ठरवू आपण. प्लीज मला जरा शांत बसू देत प्लीज. त्रास देऊ नका. कॉन्स्टंट एक तर प्रेशर आहे आणि ए भाई ते इंटरव्ह्यू साठी काय विचारतात रे. म्हणजे काहीतरी असं काहीतरी विचारत असतील ना. मला काय माहिती मला कसं मी पण अभ्यास करून टाकते ना लगेच. आता ही वेळ अभ्यास करायची. हा म्हणजे मी अहो हा आधीच करायचा असतो अभ्यास आणि मला कसं सांगता येणार. पण सांगा ना काहीतरी तुम्हाला असेल ना काहीतरी माहिती बिती. जनरली विचारतात शिक्षणासंदर्भात म्हणजे 5वी ते ग्रॅज्युएशनच्या दरम्यानच्या अभ्यासक्रमाबद्दल काहीतरी विचारतील. एवढं आधीच विचारतात. हो. म्हणजे मला 5वी ते 10वीतलं कायच आठवत नाही. म्हणजे 10वीला किती तुला किती टक्के होते 10वीला. 94%. अरे काय तुमची आपली ओळख ना पाळख आणि चिमटे कसले काढताय तुम्ही. ऑलरेडी एकतर नोकरी नाही म्हणून काय पोटाला कमी चिमटे बसलेत का माझ्या. त्यात तुम्ही काय चिमटे काढताय अजून. सेम पिंच भाई. काय तुला 94 ना मला एक्झॅक्ट उलट्या 49 होते. हे सेम टू सेम कसं झालं. 94 कुठे 49 कुठे. तेच सांगते तुम्हाला. बस ना भाई बस ना. तुला माझी सगळी कहाणी सांगते. काय ना माझा काय झाला मला 94 भेटले असते मार्क. पण माझा ते जरा शांतनूने प्रपोज मारला गणिताच्या पेपरला. तिकडे सगळा लोचा झाला ना माझा. शांतनू मध्ये माझी 2 वर्ष घालवली मी. तुझा कोणी आयटम बिटम नव्हता काय स्कूलमध्ये. कोणी आयटम टवका माल कोण पटवली नव्हती काय तू. बाय बोल ना सांग ना. नाही मी कधी त्या भानगडीत ऐका ना मी त्या कधी भानगडीत पडलो नाही. मी अभ्यासावरती फोकस केला होता माझा. म्हणजे तू चम्या होता. फुल चंपी. म्हणजे काय संबंध. म्हणजे चम्याच होता ना तू. हे चम्या पोरांनाच नोकऱ्या भेटतात आणि चम्या पोरांनाच टवका आयटम भेटतात. मला माहिती आहे ना. त्या शंतनूने माझ्या बरोबर असाच केला. ती संगी भेटली त्याला. संगीने गुटरगू केला माझ्या शांतनू सोबत. मला शांतनूने मला एकदम रफू चक्कर करून टाकला. मला आधी बोलला फुल मुझसे शादी करेगी. नंतर फुल तेरे नाम झाले होते मी. फुल मी तनाई मध्ये गेली होती. मी ब्रेकअप केला माझ्यासोबत त्याने. म्हणजे ना मी सांगते ती संगी पण ना शांतनू बरोबर राहिली नाही. नंतर संगी गेली. नंतर कुठल्या तुझ्यासारखा चम्या भेटला तिला कुठला तरी फॉरेनर. त्याच्या बरोबर रफू चक्कर झाली फुल गुटरगू. माझा ना शाप या शांतनू तुला. पण मी निशलंक होती. मी शांतनू बाबतीत निशलंक होती. निष्कलंक म्हणायचंय का तुम्ही. हा तेच ते निशलंक होती मी. पण मी शांतनू बरोबर निशलंक राहिले. जाऊ दे ना. तू यार उगाच आठवण करून दिली यार मला. मी तरी काय आठवण वगैरे करून दिली. तनाई मध्ये गेली ना लगेच. पण माझी काय चूक आहे. 94 आणि 49 यावरनं विषय सुरू झाला. डिस्टर्ब नको रे. तुम्ही कुठून शंतनू निशलंक आणि कुठे घेऊन गेलात तुम्ही. तो नाही डिस्टर्ब करतो मध्ये मध्ये. 1 मिनिट. फोन माझा हायब्रेटर वर आहे. हॅलो हा बोल प्राजू. कळते हल काय. ए फुल तू मला भपावगिरी नको सांगू काय पण. ए तुझी वट आहे खरंच. म्हणजे मला भेटेल काय जॉब. भाई तुला चायनीज बेलची पार्टी. हा चल भाई ठेव फोन. चल हा चल ठेव फोन. 1 मिनिट मी काय म्हणतो ते आतमध्ये काय प्रश्न विचारणार आहेत हे तुम्हाला समजलंय का. म्हणजे तुम्हाला कळलं असेल तर प्लीज मला सांगा ना. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. कोणाला बोलणार नाही ना तू. नाही हो. बघा म्हणजे खरंच मला अत्यंत गरज आहे नोकरीची. प्लीज मला सांगा ना. आतमध्ये आहे ना माझी प्राजू मैत्रीण आहे ना तिची ओळख आहे. वट आहे प्राजू. ती काय बोलली आतला जो बॉस आहे ना तो माझ्या ओळखीचा आहे. तो कसा इंटरव्ह्यू घेण्याची त्याची एक वेगळी स्टाईल आहे. तो ना फ्लेक्झिबिलिटी बघतो. आपली म्हणजे इंटरव्ह्यूला त्याची फ्लेक्झिबिलिटी बघतो. फ्लेक्झिबिलिटी त्याच्यावरनं तो जॉब देतो. येस आहे ना. आहे माझ्याकडे बौद्धिक फ्लेक्झिबिलिटी खूप आहे. नाही शारीरिक बावडीची पाहिजे त्याला. अहो शारीरिक बावडीची फ्लेक्झिबिलिटी असं बघा ना. हे बघ मी दाखवते तुम्हाला. हे बघ मला काय काय ते दाखवते बघ. हे करता येतं मला. हे करता येतं मला. हे करता येतं. हे करता येतं मला. हे करता येतं. नाही काय वेडेपणा. तुला हे जमतंय का बघ. कसं आहे बघ. हे असं करायचं आणि हे काय नाही हे असं मागे टेक. फ्लेक्सिबिलिटी. हे बघ हे असं धरायचं
आणि नका 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 करू. अहो नका. हे असं धरायचं आणि हे नका. असं धरायचं, हे असं. अहो नका करू. अहो ते बघून दुखायला लागलं. नको नको दुखतंय ते, तसं नका करू. मग तुला नाही भेटणार जॉब, तू जा, खरंच जा. काय बोलताय तुम्ही? जनरली निसर्गाने ही बोटं आपल्याला पुढच्या बाजूला वळवून मग मुठी करण्यासाठी दिलेली आहेत. तुम्ही उलट्या दिशेने वळवताय ती. हा मी ते सांगते, ऐका माझं, तुम्हाला भेटणार नाही जॉब, तू खरंच घरी जा. असं नाही होत हो हे, म्हणजे कसं. मी मदत करू का? चल ट्राय मारूया, चल. बोट दे तुझा. हे बघ, हे असा बोट आहे ना, फ्लेक्झिबिलिटी, मोकळं सोड. आहे ना. अरे जातच नाही यार तुझं बोट. कसला लेचा पेचा यार तू. काय झालं? हे काय होतं हे खाली आता येतच नाहीये खाली. हे काय काय करून टाकलं तुम्ही बोटाचं? म्हणजे लोचा झाला काय? अहो मग म्हणजे काय? म्हणजे काय होतंय? अहो म्हणजे हे आहेत ना बोट, तर ही अशी येत आहेत ना, हे येतच नाहीये. हे खूप प्रॉब्लेम करून टाकला आता. काय हे बोट घेऊन आता कुठे कसं फिरू मी? ऐक ना, कसं कुठे फिरू नको, तू डायरेक्ट घरी जा, तुला भेटणार नाही जॉब. ऐक माझं, मला मिळणार जॉब. तुम्हाला काय वाटलं मला मिळेल जॉब? मी जाणार. प्रेशर प्रेशर. भाई जेवला काय तू? जेवला काय? ते माझं मी बघेन. काय ते कळलं? काय खायचं प्यायचं नाही? नको. डबा घेतो काय? ऐक माझं, माझ्या बरोबर डबा खा. मला नाही डबा वगैरे खायचा. मला माझ्यासाठी नको. अरे बहिणीकडनं एवढा घेणार नाही काय भाई तू? कोण? मी बहीण. ते असू दे. यार ना, आजच्या जगात ना काय माणुसकी बिनुसकी काय राहिलीच नाहीये. हे काय? भाई ऐक ना, भाई ऐक ना. हे काय केलं तुम्ही? भाई ऐक, एक मिनिट थांब. हे काय? अजून बडबडवताय का? आता जेवणारच का माझ्या अंगावर तुम्ही? अरे यार सॉरी नाही भाई माझ्याकडनं चुकून झालं यार. भाई काय चुकून करताय तुम्ही? अरे यार थांब, मी एक काम कर, तू शर्ट काढ, मी धुवून देते. शर्ट काढ. काय काय बडबडताय तुम्ही? अरे यार भाई, मी ते चुकून नाही केला. मी तुझ्या एकदम हे काय केलं? हे आता असं घेऊन मी आतमध्ये जाऊ का? अरे कुठल्याही मिनिटाला ते बोलतील मला आतमध्ये. आता इकडे जॉब, मला गरज होती या जॉबची. हे काय करून टाकलं तुम्ही आता? भाई मी मुद्दाम नाही केलं. भाई मुद्दाम नाही काय? मुद्दाम नाही. मग हे काय चालवलं तुम्ही मगापासून? तुम्हाला सांगितलं होतं ना गप्प बस, मला त्रास देऊ नका. जॉबची गरज होती मला माहितीये. घरचे सगळे माझ्यावरती अवलंबून आहेत. आई बाबा म्हातारे आहेत, घर मला चालवायचं आहे, लहान बहिणीचं लग्न करून द्यायचं आहे. हे तुम्ही आता हे असं कसं जाणार आतमध्ये? भाई सॉरी यार. भाई सॉरी, तू बस ना भाई. मी काय करू आता भाई? यार भाई काय सांगणार असतं आतमध्ये? भाई हे घे भाई, जॉब भेटला तुला. चल थँक्यू. ते माझं सर्टिफिकेट घे, पेन तुझाच आहे. काय काय म्हणाला? जॉब भेटला तुझा. कसं काय म्हणजे? कसं? अरे एवढ्या कॉलर मुलाला काय जॉब भेटणार नाही काय? म्हणजे भाई तुला त्रास दिला ना मी आज तुला जॉब भेटून देते. चल. म्हणजे कसं ते सांगा ना. अरे तुझ्या 10वीच्या मार्कशीट वर मी मार्क वाढवले नाही बघ. जा. आणि एवढ्या कॉलर पोरगाला कोण नाही बोलणार नाही. जा. काय केलं तुम्ही? हे मार्क वाढवले मी. तू जा. आय एम सॉरी. 94% होते, 194 केले तुम्ही.